Hello guys, welcome to Prayas. My name is Aditya and welcome to our regular 7 PM discussion of MPSC descriptive answer writing module. गाइज आज आपला शेवटचा दिवस आहे एन्शंट मेडायवल आणि त्यातल्या त्यात वर्ल्ड हिस्ट्रीमधला आणि यासोबतच आपला तिसरा आठवडा देखील आज संपत आहे. आजचा जो सिलेबसचा टॉपिक होता तो जगाचा इतिहास म्हणजे वर्ल्ड हिस्ट्रीवर क्वेश्चन्स होते. जर तुम्ही बघाल तर अगेन कालप्रमाणेच आजही आपण पूर्ण एका दिवसाचं टार्गेट दिलं होतं वर्ल्ड हिस्ट्री. प्रॅक्टिकली बघायला गेलं तर जर तुम्ही जगाचा इतिहास बघायला गेलात तो एका दिवसात काय पूर्ण एक संपूर्ण जन्म जरी तुम्ही अभ्यास करत बसलात तरी तो कधी संपणार नाही आहे. पण कसं आहे अगेन वी नीड टू गिव्ह फुल स्टॉप ॲट वन पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम. आपला तो फंडा क्लिअर आहे आणि त्याचं वेटेज बघता आणि अगेन अगोदर विचारण्याची पद्धत म्हणजे काय जे UPSC विचारत होतं, कारण राज्यसेवेच्या याच्या अगोदर तर सिलेबस वगैरे हा पूर्णतः नवीनच आहे. तर ते बघता दरवर्षी केवळ एकच प्रश्न हा जगाच्या इतिहासावर विचारला जातो आणि त्यात पण त्यांचे पॅटर्न्स ठरलेले आहेत. एक स्ट्रक्चर आहे, त्याच स्ट्रक्चरमध्ये प्रश्न विचारले जातात, त्याच स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला आन्सर पण द्यायचं असतं. आज मला याच गोष्टीवर चर्चा करायची की एक ठराविक स्ट्रक्चर आहे, ठरलेलं स्ट्रक्चर आहे. त्यामुळे तुम्ही आपली जर वर्ल्ड हिस्ट्रीची नोट बघाल मराठी आणि इंग्लिशमधली ती हार्डली 30 पानांच्या वर नाही आहे. आणि किती छोटी आहे बरं ती, एवढंसं बुकलेट आहे, फक्त A4 साईजचं पण बुकलेट नाही आहे. म्हणजे हेडिंग आणि सब हेडिंग फॉर्मॅटमधली आपली नोट आहे. तेवढं जरी व्यवस्थित केलं तरी मी म्हणतो तुमचा संपूर्ण जगाचा इतिहास हा कव्हर अप होऊन जातो. पण प्रोव्हाइडेड अगेन कसं की एक तो संपूर्ण वाचलं गेलं पाहिजे आणि अननेसेसरी गोष्टी आपल्या कट झाल्या पाहिजेत. ते मी नोटमध्ये बरोबर क्रिस्प पद्धतीने ते मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, चलो मग आजचं आपण आपलं डिस्कशन बघूयात की कशा पद्धतीने आपण हे डील करू शकत होतो. तर बघा आजचा मी पहिला आणि तिसरा प्रश्न सोबतच डिस्कस करतोय गाईज. पहिला आणि तिसरा प्रश्न मी सोबतच डिस्कस करतोय. काय आता या ठिकाणी पहिला प्रश्न होता डिस्कस द कॉजेस अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन इन युरोप. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनवरती क्वेश्चन होता. जे युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली आहे त्याच्या पण कशाबद्दल, त्याचे कॉजेस आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस, कारणे आणि त्याचे परिणाम, यावर आपला हा प्रश्न होता. सिमिलरली जर तुम्ही तिसरा प्रश्न बघाल, तिसरा प्रश्न काय होता आपला आजचा, फ्रेंच रिव्होल्यूशन, त्याचे पण काय विचारलं आहे तुम्हाला, कॉजेस अँड कॉन्सिक्वेन्सेस, सेम पद्धतीने कॉजेस आणि दुसरं येतं कॉन्सिक्वेन्सेस. कधीही लक्षात ठेवा वर्ल्ड हिस्ट्रीचे आन्सर लिहित असताना एक रेडीमेड स्ट्रक्चर ठेवायचं. रेडीमेड स्ट्रक्चर म्हणजे कुठलं स्ट्रक्चर मी म्हणेल तुम्हाला, त्याला मी पेस्टल ॲप्रोच म्हणतो. कुठलंही कारण जेव्हा तुम्ही डिस्कस करत असाल, कधी लक्षात ठेवा ही शॉर्टकट ट्रिक, तुम्ही कधीही कॉजेस आणि कॉन्सिक्वेन्सेस कोणत्याही घटनेचे जगाच्या इतिहासामध्ये बघतायत. आज त्यांनी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनवर विचारलेलं आहे, उद्या मी जागतिकीकरणावर विचारेल, ग्लोबलायझेशन. आज फ्रेंच रिव्होल्यूशन आहे, उद्या अमेरिकन रिव्होल्यूशन आहे, चायनीज रिव्होल्यूशन आहे, रशियन रिव्होल्यूशन आहे, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, कॉलोनायझेशन वसाहतीकरण आणि डिकॉलोनायझेशन निर्वसाहतीकरण. म्हणजे क्वेश्चन या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये येऊ द्या, तुमच्या आन्सरचं स्ट्रक्चर हेच असलं पाहिजे. आणि स्टार्ट आणि कन्क्लुजन बघा कसं आहे, स्टार्टमध्ये सांगत असताना थोडा आगापिछा सांगायचा की औद्योगिक क्रांती का झाली की मध्ययुगामध्ये युरोप होता आणि मग त्यानंतर तिकडे लिओनार्डो दा विन्सी, त्यानंतर तुमचे रॉजर बेकन सारखे शास्त्रज्ञ आले आणि त्यांनी युरोपाला मध्ययुगातून बाहेर काढून औद्योगिक क्रांतीचा पाया रचला. थोडंसं आगापिछा. फ्रेंच रिव्होल्यूशनमध्ये काय सांगेल की फ्रेंच रिव्होल्यूशन, फ्रान्स हा सामंतशाहीच्या विळख्यामध्ये खितपत पडला होता. त्यानंतर फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली, स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वांचा पुरस्कार झाला आणि मग त्याची कारणे खालीलप्रमाणे. जे सांगायचा मुद्दा कसा आहे, जेव्हा तुम्ही स्टार्ट आणि कन्क्लुजनबद्दल बोलतात थोडासा मागच्या गोष्टी ट्रेस करायच्या असतात आपल्याला आणि कन्क्लुजनमध्ये थोडंसं फ्युचरिस्टिक सांगायचं की औद्योगिक क्रांती, कन्क्लुजनमध्ये काय देता येईल त्याचं की औद्योगिक क्रांतीची ही कारणं आहेत आणि त्याचे दूरगामी परिणाम आजपर्यंत आपल्याला बघायला मिळतात. फ्रेंच रिव्होल्यूशनचे दूरगामी परिणाम काय, जे स्वातंत्र्य समता बंधुता ही 3 तत्व बरोबर, इक्वॅलिटी, त्यानंतर तुमची स्वातंत्र्य समता बंधुता, त्यानंतर येतो फ्रीडम, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी, हे जे 3 तत्व रुसोने सांगितले ते आज आपल्या संविधानात पण बघायला मिळतात. म्हणजे त्याचा आज हे आपला फंडा विसरायचा नाही हिस्ट्रीचा कधी. स्टार्टमध्ये थोडासा बॅकग्राऊंड सांगायचं, कन्क्लुजनमध्ये फ्युचरिस्टिक सांगायचं आणि जेव्हा तुम्ही मेन बॉडीबद्दल डिस्कस करतायत यू हॅव टू टॉक अबाउट द पेस्टल ॲप्रोच.
मग पेस्टल अप्रोच काय असतो बघा, पी म्हणजे काय येतं तुमचं, पी इज फॉर युअर पॉलिटिकल. तुम्हाला विचारलं आहे ना कारण काय आहे औद्योगिक क्रांतीचं कारण, सगळ्यात पहिलं येतं राजकीय कारण. फ्रेंच राज्यक्रांतीचं पहिलं येतं राजकीय कारण. पॉलिटिकल कॉजेस काय आहे, पॉलिटिकल कॉजेस फ्रेंच रिव्होल्युशनचं तो 16वा लुई 14वा लुई हे जे राजे होते त्यांचं दमनशाही धोरण. इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचं पॉलिटिकल कारण काय होतं, का बरं झालं, कारण राजसत्तेला आता गरज भासू लागली वाढत्या लोकसंख्येमुळे की नवीन नवीन बाजारपेठा हस्तगत करण्यासाठी किंवा नवीन बाजारपेठा हस्तगत केल्यामुळे माल खपवण्यासाठी प्रेशर यायला लागला आहे राजसत्तेवर, त्यामुळे औद्योगिक क्रांती झालेली आहे. दुसरं इकॉनॉमिक, आर्थिक, इकॉनॉमिकल रिझन. औद्योगिक क्रांती इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचं कॉज काय तुमचं, औद्योगिक का बरं झालेले, कारण हळूहळू बँकांचा उदय झाला युरोपमध्ये, भारतासारखी वसाहत ब्रिटनला मिळाली आहे त्यामुळे पैसा आलेला आहे आणि त्यातून औद्योगिक क्रांती झाली. फ्रेंच रिव्होल्युशनचं आर्थिक कारण काय की ठराविक गटालाच फक्त कराद्वारे लुबाडलं जात होतं आणि ठराविक गट होते त्यांच्याकडनं करच घेतला जात नव्हता. आर्थिक दरी हा मेजर आहे. पुढचा येतो एस फॉर सोशल, सामाजिक. काय होतं औद्योगिक क्रांती का बरं झाली, सामाजिक का बरं, कारण आता जे नॉलेज होतं हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचत गेलेलं आहे. म्हणजे चर्चच्या 4 भिंतीमध्ये जे नॉलेज आधी डांबलं गेलं होतं ते आता सामान्यांपर्यंत गेलं, म्हणून औद्योगिक क्रांती झाली. फ्रेंच रिव्होल्युशन सोशल कॉजेस काय काय आहेत की जो सप्रेस्ड आहेत, जे दुर्बल घटक आहेत त्या दुर्बल घटकांनी आपल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी फ्रेंच रिव्होल्युशन आहे. मग बॅस्टिलच्या तुरुंगावर हल्ला वगैरे या सर्व गोष्टी आहेत. क्लिअर, मॉडेल आन्सरमध्ये दिलेलं आहे एकदा बघा. मग पुढचे येतात टी फॉर टेक्निकल. आता दरवेळेसच हे असेल असं नाही आहे, जसं की तांत्रिक इंडस्ट्रियल रिव्होल्युशन का बरं झालं युरोपमध्ये, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लागला आहे बरोबर, स्पिनिंग जेनी, हँडलूम, खडीदाब मशीन बरोबर, रोड रोलर वगैरे या सगळ्यांचा शोध लागला. इथे टेक्निकल कारण नाही लागत फ्रेंच रिव्होल्युशनमध्ये. क्लिअर. पुढचं येतं एन्व्हायरमेंटल दोन्हीकडे नाही आहे. पर्यावरणीय काय होतं, पर्यावरणीय फार तर फार तुम्ही असं म्हणू शकत होते की ब्रिटनमध्ये युरोपामध्ये मोठ्या प्रमाणावर कच्चा माल उपलब्ध होता त्यामुळे औद्योगिक क्रांती ही युरोपात झाली. फ्रेंच रिव्होल्युशनला नाही, दरवेळेसच सर्वच्या सर्व नाही लावायचं. आणि एल येतो तो म्हणजे येतो तुमचा लीगल. येतंय लक्षात बरोबर. आता लीगल कारण जसं की अमेरिकन राज्यक्रांतीवर विचारलं, लीगल कारण काय, ना प्रतिनिधी ना कर, नो टॅक्सेशन विदाऊट रिप्रेझेंटेशन, हे खरं कारण होतं. आता हे झाले कॉजेस, सेम कॉन्सिक्वेन्सेस. यावरच राजकीय परिणाम काय झाले, आर्थिक काय झाले, सामाजिक काय झाले, तांत्रिकदृष्ट्या काय झाले, पर्यावरणीय काय झाले आणि लीगल काय झाले. येतंय लक्षात. स्ट्रक्चरवर काम करा. रेडीमेड मॉडेल मी तुम्हाला तेच म्हणतो, कंटेंटच्या मागे पळू नका. कंटेंट सगळं नोट्समध्ये दिलेलं आहे यार, ते नोट्समधलं कंटेंट वापरता आलं पाहिजे. मला काय, मी सगळं कंटेंट तुम्हाला बोर्डवर दाखवून देईल. याच्याने काय होईल, तुम्ही परत ते कंटेंटच गोळा करत बसणार. कलेक्टर बनाल पण ते कंटेंट कलेक्टर बनणार. आपल्याला कंटेंट कलेक्टर नाही बनायचं, आपल्याला रिव्हेन्यूमध्ये कलेक्टर बनायचं परीक्षा पास होऊन. सो डोंट कीप ऑन कलेक्टिंग द कंटेंट, पाईलअप करत बसू नका. परत मी तेच म्हणतोय, स्ट्रक्चरवर भर द्या आणि तोच कंटेंट जो लिमिटेड कंटेंट आहे तो फक्त व्यवस्थितरित्या अरेंज करा. अदरवाईज जगाचा इतिहास, भारताचा इतिहास शिकत 4 वर्ष लागून जातात. जगाचा इतिहास म्हणजे मग संपलंच, मग सगळं आयुष्य यात खर्ची होऊन जाईल. थांबावं लागेल कुठेतरी, थांबा आणि मग या पद्धतीने जाऊ द्या. सिमिलरली दुसरा पण प्रश्न असाच होता ना, राईट अ शॉर्ट नोट ऑन हाऊ फर्स्ट वर्ल्ड वॉर फ्युएल्ड द सेकंड वर्ल्ड वॉर. म्हणजे काय विचारलेलं आहे, दुसऱ्या महायुद्धाला पहिल्या महायुद्धाने कसं खतपाणी घातलं. थोडक्यात काय विचारले, दुसऱ्या महायुद्धाची कारणच विचारली आहेत ना. येत आहे का लक्षात. सगळे प्रश्न इथेच जात आहेत. बघा तो दुसरा प्रश्न काय विचारलेलं यांनी, हाऊ फर्स्ट वर्ल्ड वॉर फ्युएल्ड द सेकंड वर्ल्ड वॉर. पहिल्या महायुद्धाने दुसऱ्या महायुद्धाला खतपाणी कसं घातलं. याचा अर्थ असा आहे की दुसऱ्या महायुद्धाची कारणं विचारलेली आहे. एंड ऑफ द स्टोरी. कारणं विचारली, परत पेस्टेल करणं करा. म्हणजे काय विचारलं आहे आता तुम्हाला सेकंड प्रश्नामध्ये, फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणजे असं लिहितात ते इंग्लिशमध्ये, वर्ल्ड वॉर पहिल्याने वर्ल्ड वॉर 2ला कसं काय खतपाणी घातलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, पहिल्या वर्ल्ड वॉरचे काहीतरी कॉन्सिक्वेन्सेस होते
आणि हे कॉन्सिक्वेन्सेस ह्या सेकंड वर्ल्ड वॉरचे कॉजेस कसे आहेत, याचे काहीतरी परिणाम आहेत. ह्या परिणामांमुळे दुसरं महायुद्ध कसं झालेलं आहे. येतं आहे का लक्षात? त्यासाठी तुम्हाला दोन्ही गोष्टी माहीत हव्यात की पहिल्या महायुद्धाचे परिणाम काय काय. अगेन लावा ना आपला पेस्टल अप्रोच, लावा पेस्टल अप्रोच. दरवेळेसच सगळा लागेल असं नाही म्हणणार मी. पी फॉर पॉलिटिकल कॉन्सिक्वेन्सेस काय झालेले आहेत पहिल्या महायुद्धाचे. पहिल्या महायुद्धाचे पॉलिटिकल कॉन्सिक्वेन्सेस, जग दोन विचारसरणींमध्ये विभागलं गेलेलं आहे. कम्युनिझम आणि दुसरं इथं कॅपिटलिझम, भांडवलशाही आणि साम्यवाद, बरोबर. किंवा पहिल्या महायुद्धाचं पॉलिटिकल कॉन्सिक्वेन्स काय झालेलं आहे की जग हे द्विध्रुवीय जगामध्ये रूपांतरण झालं आहे. येतं आहे लक्षात की लीग ऑफ द नेशन्सची स्थापना झालेली आहे. कॉन्सिक्वेन्सेस. इकॉनॉमिक काय, वर्सायचा तह, वर्सायच्या तहामध्ये मग जर्मनीवर अनेक दमनकारी अटी, जाचक अटी लादल्या गेल्या होत्या, बरोबर. दुसरी गोष्ट 1929चं पहिल्या महायुद्धानंतर जागतिक मंदी आलेली आहे, बरोबर. कॉलोनीज आपल्या स्वातंत्र्यासाठी आता भांडायला लागलेल्या आहे. सामाजिक सोशल काय होतं, ज्या काही मायनॉरिटीज आहेत, एथनिक मायनॉरिटीज, ज्या एथनिसिटी वाईज आता युरोपमध्ये बरेचसे एथनिक ग्रुप्स आहेत, छोटे छोटे स्लाव आहेत, पोलंडमध्ये राहणारे पोल्स आहेत, बरोबर. तर ह्या सगळ्यांच्या मायनॉरिटीज आहेत, त्यांचे हक्क डावलण्यात आले पहिल्या महायुद्धानंतर. त्याची परिणिती दुसऱ्या महायुद्धात झालेली आहे. टेक्नॉलॉजी, नवीन नवीन युद्धतंत्राचा शोध लागलेला आहे. मॉडर्न वॉरफेअर टेक्निक्स, हवाई युद्ध वगैरे यांचा शोध लागला आहे. नवीन क्षेपणास्त्रांचा शोध लागला आहे. कॉन्सिक्वेन्सेस. एन्व्हायरमेंटल काय झालेलं आहे, एन्व्हायरमेंटली एक्सप्लॉयटेशन मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रिसोर्सेस काही ठराविक देशांच्याच ताब्यात गेलेले आहेत. जसं की जर्मनीचा जो रूर प्रदेश होता, रूर म्हणजे की युरोपातलं सर्वात जास्त दगडी कोळसा तिथे सापडतो, तो आता फ्रान्सच्या ताब्यात दिला आहे वसुली करण्यासाठी. त्यामुळे प्रॉब्लेम आहे. लीगल म्हणजे काय की बऱ्याच देशांमधली आता तुमची कम्युनिझम उलथून टाकण्यासाठी कॅपिटलिस्ट देशांनी त्याच्या विरोधी गटांना मदत केलेली. ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं दुसरं महायुद्ध झालं. म्हणजे हे याचे कॉन्सिक्वेन्सेस, तेच याचे येतात कॉजेस. अशा पद्धतीने हे उत्तर लिहायचं होतं. सो घाबरायचं नाही. वर्ल्ड हिस्ट्री बघता की खूप मोठे मोठे टॉपिक्स आहेत आणि खूप विचित्र पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. दिसायला सिलेबस बल्की आहे इतिहासाचा. इतिहासाचे रेडीमेड स्ट्रक्चर्स बनवा, रेडीमेड स्ट्रक्चरवरच आन्सर लिहिता येत आहे. क्लिअर आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे राव. तुम्हाला एकदा जर बेसिक स्टोरी कळली त्याच्या मागची. शीतयुद्ध, कॉजेस कॉन्सिक्वेन्सेस सेम आहेत ना, राजकीय, आर्थिक वगैरे. ते तुम्ही हेडिंग दिले आणि 2-2 पॉईंट जरी लिहिले तरी ट्रस्ट मी काही 10 पैकी 4-4.5 मार्क्स येऊन जातात. सो डोंट पॅनिक, लोड घ्यायची गरज नाही. सिलेबस दिसायला मोठा आहे, पण जर तुम्ही व्यवस्थित मी जी नोट दिली त्यातले फक्त हेडिंग सब हेडिंग वाचा आणि आपला पेस्टल अप्रोच फॉलो करा. दॅट्स इट. क्लिअर. त्यामुळे या पद्धतीने करा अभ्यास. काही डाऊट्स असतील तर विचारा. आणि परवाची जी आपली टेस्ट आहे, परवाच्या आपल्या टेस्टला मग ह्या टॉपिक्सवरच असतील. प्रयत्न करा लिहायचा, कशा पद्धतीने डील करता येतात काय. तर घाबरू नका, जस्ट स्टिक रहा आपल्या बेसिकला, लॉजिक लावा, आन्सर्स लिहिता येतात. ओके, चलो मग आजसाठी आपण थांबू. काही डाऊट्स असतील तर मग आपण भेटूयात. आणि नेक्स्ट वीकसाठी ऑल द बेस्ट. टेक केअर. बाय बाय. सी यू गाईज.